नक्कीच प्रशांत उर्फ बंटी भोईर यांच्या माध्यमातून जर बघायला गेलात तर प्रोप्रायटर प्रशांत कुमार अँड कंपनी कल्पेश इंडस्ट्रीजचे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी यूट्यूबची संपूर्ण सुविधा ही संपूर्ण यूट्यूबची माध्यमातून आपण जो सामने पाहतायत ते त्यांच्या माध्यमातून मात्र ही संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे। खऱ्या अर्थानं प्रशांतजी बंटी भोईर साहेब आपले मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आयोजकांच्या माध्यमातून सहर्षमय आपलं स्वागत करतोय आणि खऱ्या अर्थानं कौतुक करू। खऱ्या अर्थानं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे। खऱ्या अर्थानं हा आदर्श मात्र तुमच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय आणि अगदी बघायला गेलात तर आई गामदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित हा पर्व क्रमांक मला वाटतं तिसरा आहे आणि प्रत्येक वर्षामध्ये प्रशांतजी बंटी भोईर साहेब यांच्या माध्यमातून यूट्यूबची संपूर्ण सुविधा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होते। खऱ्या अर्थानं ती संपूर्ण मॅच हे ते पाहतायत, अगदी कामानिमित्त बाहेर आहेत, परंतु ह्या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं प्रशांतजी भोईर साहेब आपल्या माध्यमातून आमचे गुणी प्रेक्षक देखील घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आपल्या गुणे आपले मनापासून पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानेल। ओहो तुषार यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती दहशत, दरारा, ताकद ना जाकत क्लास फटका पाहायला मिळतोय। घुटणे टेक, तमाशा देख, चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी। चेंडू पाहायला मिळाला, ऑब्स्टिकच्या बाहेर हा चेंडू हाताळण्यात आला होता। सफल चेंडू पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र गोलंदाजाने लाईन आणि लेंथ मध्ये परिवर्तन केला आणि तो सफल देखील पाहायला मिळतोय। हा सामना मात्र रंगतोय टीम डोंगरीपाडा विपक्ष श्री गणेश बिरवाडी। संदेश यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय सचिन। षटक क्रमांक पहिला हाताळतोय सचिन आणि आतापर्यंत 2 षटकार तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळाले। ओहो यावेळेस मात्र या 2 षटकारांनी लेंथ आणि लाईन मात्र बिघडवून ठेवली आहे गोलंदाजाची। निश्चितपणे दबाव, प्रेशर पाहायला मिळतोय। श्री गणेश बिरवाडी टीमचा 12th मॅन हजर झाला नाही पहिल्या षटकामध्ये तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल। श्री गणेश बिरवाडी टीम आपला 12th मॅन हजर नसेल पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरपर्यंत तर 2 रनांची पेनल्टी देण्यात येईल, आयोजकांची सूचना येते आहे। हो यावेळेस मात्र चेंडूपैकी सुरेख पाहायला मिळते। या फटक्यावरती या आल्या 2 धाबा आणि या 2 धाब्यांनी धावफलक पोहोचलं 15 या अंकावरती। गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन पाहायला मिळतोय। सचिनचा चांगला समाचार घेतला गेला। यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय 30 यार्ड मध्ये। यावेळेस कुठलीही चुकी केली गेली नाहीये, कॅरी झालाय झेल, संपलाय खेळ। तुषार या फलंदाजाचा माघारी परतावा लागेल। यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर योगेश
हो योगेश बेरे यावेळेस मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला, गडी देखील फसतो. योगेश बेरे बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक टू बॅक ची दुसरी विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबा आल्या 15. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. खालिद भाई शेख यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. शब्दसुमनाने आपलं मनापासून सहर्षमय स्वागत. आपले अनुयायी देखील आहेत सोबत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्षमय सुस्वागतम शुभ स्वागतम करतोय. रात्रीच खेळ चाले चांदण्यांचा, परंतु यावेळेस मात्र समीकरण पाहायला मिळत आहे. रात्रीच खेळ चाले हा क्रिकेटचा शहापूर नगरीमध्ये आणि या लाहे गावामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेट उंची प्राप्त करते मित्रांनो. दोन अगदी दुसरं पर्व मध्ये आपण डेच्या स्पर्धा पाहिल्यात. पहिल्या पर्वामध्ये, दुसऱ्या पर्वामध्ये आणि तिसऱ्या पर्वामध्ये उंच भरारी पाहायला मिळते या संपूर्ण मंडळाची डे नाईटच्या स्पर्धा. हो यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव यावेळेस घेतली गेली आहे. या सिंगलने धावफलक पोहोचतोय 16 या अंकावरती. महत्वाचे दोन फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत, तुषार आणि योगेश. विकेटवरती चेतन आणि रामदास यांना मात्र कामगिरी करून दाखवावी लागेल. हो यावेळेस मात्र रामदासच्या बॅट बंद आलेला हा फटका. एक सिंगल घेतली गेली आहे. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल वरती संतुष्ट आणि या सिंगलने धावफलक 17 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. आतापर्यंत 1.2 चा सामना झालाय आणि धावफलकावरती धावा 17 पाहायला मिळत आहेत. महत्वाचे दोन्ही फलंदाज जर बघायला गेलात तर तुषार आणि योगेश हे तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी चेतन या फलंदाजावरती आली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला यावेळेस फटका खेळून काढलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र ओव्हर थ्रोची रन प्राप्त होती आहे. बॅकअप मात्र होता, परंतु बॅकअप देखील ह्या चेंडूला रोखू शकला नाहीये. परिणामी या चेंडूवरती एक एक्स्ट्राची धाव पाहायला मिळाली. धावफलक पोहोचलंय 19 अंकावरती. हो यावेळेस मात्र चेतन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज झाली आहे. पंचांची उंगली आकाशाकडे आणि चेतनला मात्र माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 श्री गणेश बिरवाडीला बसलेला हा तिसरा झटका आणि या झटक्यासाठी, या विकेटसाठी ऐकूयात आमचे डीजे वॉकर्स कैलास यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. वरती पाहू शकता अगदी वॅगनर गाडीमध्ये देखील बसलेत आणि जागा नाही तर वॅगनर गाडी वरती देखील प्रेक्षक आमचे अगदी या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. यावेळेस मात्र या चेंडूवरती आली एक सिंगल. 2 धाबा आल्या या चेंडूवरती, सॉरी, आणि या 2 धाब्यांनी धावफलक पोहोचलंय 21 या आकड्यावरती. ऋतिक मध्ये क्षमता आहे. खऱ्या अर्थानं 2 सामन्यामध्ये कामगिरी करू शकला नाही, परंतु यावेळेस संधी प्राप्त झाली आहे ऋतिकला. हो यावेळेस ऋतीनं फटका खेळून काढलाय. एक सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगल वरती मात्र संतुष्ट राहावं लागेल. या सिंगलने धावफलक पोहोचलं 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी अभि येतोय. अभिची गोलंदाजी मात्र चांगली राहिली आहे. आजच्या दिवसामध्ये डोंगरीपाडा टीम साठी मात्र अभिनं चांगली गोलंदाजी केली आहे. कारण बघायला जर गेलात तर अगदी ऍक्शन देखील अफलातून पाहायला मिळते अभिची आणि त्याच कारणास्तव हा गोलंदाज मात्र सफल ठरलाय मित्रांनो. ओहो, या वेळेस मात्र गती परिवर्तन या चेंडूवरती पहिलाच चेंडू स्लोवर या वेळेस हाताळण्यात आला आणि पंच मात्र काहीतरी सूचना देत आहेत अभिसाठी. 22 रूपाने एक धाव आली आहे. एक धाव जोडल्यानंतर धावफलक पोहोचलं 23 या आकड्यावरती. ओहो, या वेळेस मात्र हलक्या हाताने कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. जी चूक मात्र योगेश बेरेच्या माध्यमातून घडली होती ती ऋतिकच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. हलक्या हाताने या वेळेस कट करण्याचा प्रयत्न. 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षक हजर होता, झेल घेतला गेलाय आणि ऋतिकचा देखील खेळ संपलाय. अभि अभि यावेळेस मात्र चांगली कामगिरी करून दाखवतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय ऋतिक वेखंडे. खऱ्या अर्थानं या आजच्या दिवसामध्ये दोन टीमला मात्र साथ पाहायला मिळाली नाहीये. ती म्हणजेच श्री गणेश बिरबाडे टीम एक बलाढ्य टीम म्हणून ओळखली जाते. दुसऱ्या बाजूने बलाढ्य टीम अष्टविनायक वेलुक टीम. या दोन्ही टीमचा आजचा दिवस नाहीये मित्रांनो. चांगला धाबा पहिल्या षटकामध्ये बघायला जर गेला तर टीम अष्टविनायक वेलुक संघानं पहिल्या षटकामध्ये 19 धाबा घेतल्या होत्या. 43 धाबांचा पाठलाग केला जात होता आणि 18 चेंडूंमध्ये अगदी कमी धावांचं समीकरण असताना तरी देखील टीम अष्टविनायक वेलुक संघ परास्त झाला. म्हणजेच कुठेतरी कमी पाहायला मिळतेय त्या टीम मध्ये. यावेळेस मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून दिला गेलाय एक सिंगल धावेसाठी आणि या सिंगल धावाने धावफलक पोहोचतं 24 या आकड्यावरती. आतापर्यंत 2.2 चा सामना झालाय. सॉरी 2.4 चा सामना आतापर्यंत कंप्लीट झालाय. ओहो, यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हजर आहे. चेंडू कॅरी करून थ्रो करेल दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अभिच्या माध्यमातून. अगदी आजच्या दिवसामध्ये एक सफल गोलंदाज टीम डोंगरीपाडा संघासाठी कुठला असेल तर मी म्हणेल अभि. कारण अभिनं प्रत्येक मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करून दाखवली आहे. ओहो, यावेळेस मात्र ऑन साईडला उडवलाय चेंडू मिड विकेटचा आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक दोन्ही एकवटलेत. यावेळेस चेंडू रोखून चेंडू थ्रो केला जाईल दरम्यान घेतल्या गेल्या 2 धाबा आणि या 2 धाब्याने धावफलक 27 या आकड्यावरती पोहोचलंय. अगदी संत गतीने स्कोररवरती मात्र धाबा जोडल्या जात आहेत. सिंगल डबलच्या धाबा क्रिकेटची लाईफ लाईन यावेळेस मात्र श्री गणेश टीम बिरबाडी यूज करते. स्ट्राइक एंड वरती रामदास पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, 2 धाबा घेतल्या गेल्या त्याच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅक वरती हर्षल पवार टीम डोंगरीपाडी पाडा या संघाचा महत्वाचा गोलंदाज. ओहो, यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये निघून जातोय एका धाबेसाठी आणि या एका धाबेने धावफलक पोहोचतोय 28 या अंकावरती. 28 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळते. धावसंख्या 3.1 चा सामना आतापर्यंत झालाय. राहिलेत उर्वरित 5 चेंडू आणि या 5 चेंडूवरती किती धावा दिल्या जातील हर्षल पवार या गोलंदाजाकडनं. हो हो, या वेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू बिग फील होती. लेग बिफोर विकेट नाहीये, अन्यथा ही विकेट मात्र हर्षल पवारच्या खात्यामध्ये जमा झाली असती.
चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेला एका धावेसाठी. एक धाव जोडली गेली आहे आणि एका धावेने धावफलक 29 रन 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत टीम श्री गणेश बिरबाडी टीमनं जमा केले आहेत. हो यावेळेस तडाखा आहे. फटका मात्र यावेळेस लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून जातोय. सी मारे शे पार 4 धाब्यांसाठी चौकार. चौकार आलाय. या चौकाराने धावफलक 32 या अंकावरती पोहोचलाय. सॉरी 33 या अंकावरती. हो यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. पंच अभिसर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. हा चेंडू मात्र हर्षल पवारला पुन्हा हाताळावा लागेल, कारण व्हाईट चेंडूची पुनरावृत्ती मात्र पुन्हा करावी लागत नाही. कारण लेंथ आणि लाईन यावेळेस मात्र हर्षल पवारला चांगली ठेवावी लागेल, कारण व्हाईट चेंडू अतिशय वाईट असतो क्रिकेटमध्ये. एक्स्ट्राच्या धाबा देऊन जातो. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिक वरचा चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. 30 यार्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल यावेळेस मात्र कॅरी केलाय. परंतु यावेळेस मात्र हर्षल पवार थोडासा संघर्ष करतोय. थोडस चालताना त्यांच्या पायामध्ये थोडीशी अडचण आलेली पाहायला मिळते. मसल्स थोड्याशा जाम झालेल्या पाहायला मिळत आहेत. थोडस चालण्यामध्ये व्यत्यय येताना पाहायला मिळतंय हर्षल पवारच्या. तरी देखील गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि ज्या वेळेस आपण जर्सी परिधान करून मैदानाच्या आत उतरत असतो मित्रांनो, संघर्ष कुठलाही असू द्या, त्या संघर्षाला मात्र एकच नाव, ते म्हणजे आपल्या गावाचं. आणि त्या संघर्षाच्या वाटेवरती चालत असताना ते नाव मात्र खऱ्या अर्थानं छाताडावरती घेऊन त्या गावासाठी, गावाच्या नावासाठी आपण खेळत असतो. हो यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडूवरती झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक सरसवला होता, परंतु यावेळेस मात्र झेल होऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा या चेंडूवरती घेतल्या गेल्या 2 धाबा आणि या 2 धाब्यांनी धावफलक पोहोचतंय 36 या अंकावरती. षटकातील शेवटचा चेंडू असेल हर्षल पवारचा. स्ट्राइक एंड वरती फेस करेल हा चेंडू शुभम. शेवटचा चेंडू शुभम कशा प्रकारे फेस करेल. हो हा फटका देखील फसलेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र या चेंडूवरती आली एक सिंगल. डबलचा प्रयत्न आहे. हर्षल पवारचं चातुर्य बघा. यावेळेस मात्र हर्षल नॉन स्ट्राइक एंड वरती आला. जाणतोय की यावेळेस ही एक धाव मात्र होऊ द्यायची नाहीये आणि निश्चितपणे रोखली गेली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी झालाय बाद. तब्बल विकेट प्राप्त झाल्या 6 आणि या 6 विकेट्स गमावल्यानंतर धावफलकावरती जोडल्या गेल्या 4 षटकांमध्ये 37 धाबा, 24 चेंडू आणि 38 धाबांचं लक्ष ठेवलं गेलंय टीम डोंगरीपाडा या संघासाठी. आपण या मॅचेस मध्ये राहू शकतो, कारण सलगचे 2 सामने श्री गणेश बिरबाडी टीम परास्त झाली आहे आणि हा सामना मात्र बिरबाडी टीम साठी महत्त्वाचा आहे. या अनुषंगाने मात्र खेळावं लागेल टीम श्री गणेश बिरबाडी टीमला. कारण जर बघायला गेला तर एका बाजूनं टीम रियांश 11 बेलवर टीम 3ही सामने विजयी झालेत, तर दुसऱ्या बाजूनं
कामदेवी टीम दहीगाव तीनही सामने विन झाली आहे. नेक्स्ट मॅचची नाणेफेकी करून घेणार आहोत आपण निश्चितपणे. मी खालिद भाई शेख यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघांदरम्यान नाणेफेकी करून घ्यायची आहे. अर्थातच टीम कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली विपक्ष अष्टविनायक वेलूक. चला दोन्ही टीमच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस्का बॉक्स मध्ये हजर व्हायचे. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. थँक्यू सो मच. खलीद भाई शेख यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या दोन संघांदरम्यान नाणेफेकी करून घ्या. नाणेफेकी पाहायला मिळते, आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती. एका बाजूने टीम पाहायला मिळते कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली, तर दुसऱ्या बाजूने अष्टविनायक बेलूक टीमचा कर्णधार. नाणेफेकीचा कौल खलीद भाई शेख यांच्या माध्यमातून केला जातोय. चला निर्णय काय आहे? नाणेफेकीचा कौल विजयी कोण झालाय? टीम कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली नाणेफेकीचा कौल विजयी होतीये आणि त्यांचा निर्णय येतोय बॅटिंग. क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलंय यावेळेस मात्र अष्टविनायक वेलूक टीमला. सोवियत मैदानाच्या आत. हो हो, यावेळेस मात्र फटका फसलाय. नो मॅन्स मध्ये चेंडू लँड होतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. तदनंतरचा या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न होता मोठा, परंतु या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. यावेळेस मात्र स्ट्राईक इन वरती हार्ड हिटर फलंदाज विजय पाहायला मिळतोय. एक विस्फोटक फलंदाज आहे. या फलंदाजीची विकेट घेणं मात्र श्री गणेश बिरवाडी टीमला महत्वाचं राहील. ओहो, लिडिंग एज. या वेळेस मात्र विजय या सामन्यामध्ये देखील कामगिरी करू शकलेला नाहीये. लिडिंग एज झाली आहे. विजय बॅक टू द पॅव्हिलियन. या विकेट साठी ऐकूयात सुमधुर संगीत. योगेश बेरे, तो जॅकेट काढायचे. योगेश बेरे, थँक्यू सो मच. जॅकेट काढा. थँक्यू सो मच. आयोजकांची सूचना येते. हो, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू उडवलाय. 38 क्रॉस करून चेंडू निघून गेलाय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस काय, तर दुसरी धाव कंप्लीट झाली आहे का? अभि सावंत सर यांच्याकडनं येतोय कॉल. DRS थर्ड अंपायरला कॉल दिला गेलाय. डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला जाईल. संपूर्ण लाईव्ह टीम यावेळेस सज्ज आहे. चेक केलं जाईल त्यांच्या माध्यमातून फलंदाज सेफली पोहोचलाय का, चेक केलं जात आहे. फलंदाज बाद.
षटक क्रमांक पहिलं यावेळेस काय जबरदस्त राहिलंय. 2 विकेट यावेळेस प्राप्त केल्या गेल्यात आविष्कारच्या माध्यमातून आणि केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. हो यावेळेस फटका पुन्हा एकदा बसलाय. ऋतिक पवार यावेळेस चुकी करणार नाहीये. अचूक झेल कॅरी झालाय. बॅक टू बॅक ची विकेट पाहायला मिळते. गोलंदाज आविष्कार खऱ्या अर्थानं आविष्कार करून दाखवतोय. या विकेट साठी एक सुमधुर संगीत. आविष्कार कमालीची गोलंदाजी करतोय. ओहो यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बिग अपील पाहायला मिळतेय. यावेळेस अपील मात्र पूर्णपणे फेटाळली गेली आहे. चांगली अपील होती आणि चांगला कॉल देखील पाहायला मिळाला पंचांकडनं. यावेळेस फलंदाज सेफ पाहायला मिळतोय. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. आविष्कारचे 3 विकेट प्राप्त आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल आविष्कारचा या षटकातील. ओहो यावेळेस देखील चांगला चेंडू राहिला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडून सांगत होते पहिल्या षटकाची. पहिल्या षटकानंतर 3 गडी बाद 3 धावा. आविष्कारनं अगदी चमत्कारिक गोलंदाजी करून दाखवली या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी कोणाकडे जबाबदारी दिली जाईल, कारण धावफलकावरती धावा 3 केवळ पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. 38 धावांचा यावेळेस पाठलाग केला जातोय टीम डोंगरीपाडा या संघाकडनं. परंतु मित्रांनो काय म्हणाल, काय कमालीची गोलंदाजी केली गेली आहे. लो स्कोर अगदी बघायला गेलात तर, आणि या लो स्कोर मध्ये कामगिरी मात्र डिफेन्स करत असताना आविष्कारनं कमालीची करून दाखवली आहे. ओहो यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट प्राप्त होतीये. ऋतिक पवार यावेळेस मात्र या षटकामध्ये कामगिरी करून दाखवतोय. अगदी पहिल्या चेंडूवरती ऋतिक पवारनं विकेट प्राप्त केली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आधी इंटर झालाय सूरज. ओहो सूरजच्या बॅट मधनं हा तडाखा होता. यावेळेस देखील संधी झाली होती झेलची. झेल मात्र सुटला आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा यावेळेस दिला गेलाय. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. तो देखील फलंदाज सूरज सारख्या विस्फोटक फलंदाजाला. ओहो यावेळेस मात्र शरीर यष्टीपासून दूर ठेवला चेंडू ऋतिक पवारनं. कमालीचा चेंडू राहिला. सफल चेंडू पाहायला मिळतोय.
आता मात्र समीकरण थोडंसं कठीण झालेलं पाहायला मिळत आहे, कारण तब्बल 4 धावांवरती 4 विकेट कमावल्या आहेत टीम डोंगरीपाडा या संघानं. हो हो, यावेळेस देखील सुरेख चेंडू, अप्रतिम मारा केला जातोय ऋतिक पवारच्या माध्यमातून. कमालीचा सीन पाहायला मिळतो यावेळेस या चेंडूवरती, आणि कमालीची गोलंदाजी ऋतिक पवारच्या माध्यमातून. यासाठी ऋतिक पवारला ओळखलं जातं. हो हो, यावेळेसचा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील उत्तर नाहीये सूरजकडे. सूरज देखील या चेंडूवरती मात्र कमाल करून दाखवतोय. अगदी बघायला गेला तर एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव दिली गेली आहे. उर्वरित संपूर्ण चेंडू चारीच्या चारी चेंडू मात्र धाव टाकले गेलेत. एक गडी देखील बाद केलाय ऋतिक पवारनं. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये निघून गेला एका धावेसाठी. धाव फलक 5 या आकड्यावरती पोहोचलोय. बॅक टू बॅकच्या 3 विकेटसाठी देखील, बॅक टू बॅकच्या 3 चौकारांसाठी आणि षटकारांसाठी देखील बॅक टू बॅकच्या 3. रघुनाथजी साळवी साहेब, वरद हॉटेलचे मालक यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. प्रत्येक मॅचेससाठी हा बक्षीस मात्र लागू करण्यात आलंय. रघुनाथजी साळवी साहेब वरद हॉटेलचे मालक आहेत त्यांच्या माध्यमातून. हो हो, यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला उडवला होता. 38 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. एक सिंगल धाव यावेळेस कंप्लीट केली गेली आहे. या सिंगलने धाव फलक पोहोचतोय 6 या अंकावरती. 6 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरे समाप्त. 12 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. 12 चेंडूमध्ये केवळ 6 धावा आणि तब्बल 4 गडी बाद करण्यात आलेत. म्हणजे श्री गणेश बिरबाडी टीम या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं जीव ओततीये. जाणतायत की हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये विजय संपादित झाल्यानंतर या संपूर्ण फॉर्मॅटमध्ये एक जागा पक्क करण्याचं स्थान देखील प्राप्त होऊ शकतं हे देखील जाणतायत. या अनुषंगाने यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. 38 धावा चेस करण्यापासून देखील वंचित ठेवलं जात आहे टीम डोंगरीपाडा या संघाला. स्ट्राईक एंडवरती यावेळेस फलंदाज पाहायला मिळतोय प्रशांत. तर गोलंदाजी ट्रॅकवरती रामदास आलाय षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी. हो, यावेळेस फटका फसला होता. चेंडू हातामध्ये निसटतोय. एक सिंगल धाव कंप्लीट. यावेळेस देखील संधी झाली होती, संधी हुकवली आहे. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण मात्र लागू होईल का? कारण यावेळेस संधी प्राप्त झाली होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु संधी गमावली गेली आहे. प्रशांत यावेळेस प्रशांतसाठी जीवन संजीवनी प्राप्त झाली आहे. हो, यावेळेस चेंडू मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन निघून गेलाय घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी फाईन लेगच्या दिशेला. या एका धावेने धावफलक पुढे सरसावते. धावफलक पोहोचलंय 8 या अंकावरती. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी. यावेळेस संधी झाली होती, झेल सुटला, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये यावेळेस प्रशांतला बाद करण्यात आलंय. यश प्राप्त झालंय आणि विकेट क्रमांक 5, 5वा गडी होतोय बाद टीम डोंगरीपाडा या संघाचा. थँक्यू सो मच डीजे. रामदास यावेळेस कामगिरी करून दाखवतोय तिसऱ्या षटकामध्ये. पूर्णपणे पहिल्या षटकापासून वर्चस्व राहिलंय या सामन्यामध्ये टीम श्री गणेश बिरवाडी टीमचा. जबरदस्त. यावेळेस चेंडू मात्र निघून गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. पंच दंडित करतायत. यावेळेस मात्र प्राप्त होतील या फटक्यानं 2 धाबा. पंचांनी निर्देशित केलं. यावेळेस या चेंडूवरती आल्या 2 धाबा आणि या 2 धाब्यांनी धावफलक पोहोचलं 10 या अंकावरती. जुनी 28 धाब्यांची गरज आहे. हो, यावेळेस फटका फसलाय. सूरज, यावेळेस सूरज देखील बाद होतोय. एक महत्वाचा फलंदाज सूरज आता मात्र राहिला होता.
त्याला देखील या वेळेस मात्र नाराज करून माघारी परतवलं गेलंय. बॅक टू द डगआउट सूरज. अभि, हो अभि यावेळेस मात्र चांगला फटका अभिच्या बॅट बंद पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव यावेळेस कंप्लीट होतीये. नाही, या चेंडूवरती धाव घेतलेली नाहीये. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 28 धावा. विजयासाठी 6 चेंडू 28 धाब्यांची गरज आहे. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी सुदाम आलाय. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला व्यक्तिमत्व सुदाम यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 चेंडू 28 धाब्यांची गरज. ओहो, 6 चेंडू मध्ये 28 धाब्यांची गरज असताना यावेळेस चेंडू मात्र लिडिंग एज घेऊन घोषित क्षेत्रामध्ये निघून जातो. एका धाब्यासाठी स्ट्राईक रोटेट होते. यावेळेस मात्र स्ट्राईक इन वरती अभि पोहोचेल. 5 चेंडू आणि 27 धावा. यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली येतोय. योगेश बेरे यावेळेस कुठलीही चुकी करत नाहीये. कॅरी झालाय जेल. विकेट क्रमांक 7. तब्बल 11 या अंकावरती 7वी विकेट प्राप्त होतीये. 27 धावा आता वंचित राहिलाय टीम डोंगरीपाडा संघ. 4 चेंडूंमध्ये 27 धावा. चार चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. सचिन. हो यावेळेस गुड लेंथला चेंडू होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मात्र गोलंदाजी चांगली केली आहे श्री गणेश टीम बिरबाडी संघानं. निश्चितपणे 38 धाबा 24 चेंडूंमध्ये करायच्या होत्या आणि त्या 38 धाबा देखील कंप्लीट केल्या दिल्या जात नाहीयेत. यावेळेस चांगली गोलंदाजी झाली आहे श्री गणेश बिरबाडी टीम कडनं. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून जातोय एका धाब्यासाठी. आता मात्र 2 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. उर्वरित 2 चेंडू आणि 26 धाबा. म्हणजे जे या सामन्यावरती पूर्णपणे पकड करून दाखवली ती अर्थातच गोलंदाजांनी. ओहो यावेळेस तडाखा. अगदी गॅप मध्ये प्रॉपर चेंडू निघून गेलाय. सीमा रेषे पार 20 एफ मध्ये हा फटका पाहायला मिळाला 4 धाब्यांसाठी. एक चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. हो तब्बल 22 धाब्यांनी श्री गणेश बिरबाडी टीम या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करते. विजय संघाचं खूप सारं कौतुक केलं जाईल आणि पुढील वाटचालीसाठी